राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे खूप छान आहोत, आनंदी आहोत, खुश आहोत. है का नाही वैशू? हो. रामकृष्ण हरी म्हणली नाही? रामकृष्ण हरी म्हटलं. तर आज आहे एकादशी. तर एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कोणी कोणी एकादश धरले आणि कोणी कोणी एकादशीला काय काय फराळीला करतं मला पण नक्की सांगा. कारण वरईचा भात, खिचडी ते सगळं आपण नेहमी खातो. नवीन कोणी काय करते का मला नक्की सांगा की ताई आम्ही हे बनवतो. मी नक्की तसं करेन. मला पण एकादशीला खायला. वैशू, मी, मोठा दादा एकादश असतो. तर चला आज सकाळी फराळीचं काय केले बघू. सगळ्या आजी लोकांना भेटून येऊ, काय चालले बघून येऊ. तर असे बनवले साबुदाण्याचे वडे, थोडेसे लाल झाले तर. आणि हे दही आणि इकडं वरईचा भात पण बनवलाय मस्तपैकी. इथं बटाट्याची आमटी बनवली, फक्त बटाटा घातलाय थोडासा आणि हिरवी मिरची वगैरे घालून आमटी बनवले. तर वडे छान झाले तर, जरा लाल झाले तर नाही का, कडक मस्त झालेत. आणि घरीच आम्ही वेपस केले होते, थोडेसे लाल झाले तर. पण घरी आम्ही जरा बटाटे होते बारीक मोठे, त्यांचं ते हे काढून सगळं आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यात बनवली होती ती. इकडे थोडीशी मटकी टाकली उकडायला, कारण आज एकटाच दादा जेवणार आहे बारका. आम्ही तिघजण एकादश आहे, तर त्याला मटकीची आमटी आवडती म्हणून करायचे. आणि आत्ता आर्यन आला होता भेटायला, तर त्याने लसूण, अद्रक, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू घेऊन आलाय. इकडं गाजर आणलेत, टमाटे आणि कोथिंबीर खूप छान अशी गड्डी आणले, गावरान गड्डी आहे माहिती का, मस्त. आणि खूप महाग झाली कोथिंबीर तर, तरी पण आम्हाला सगळा भाजीपाला असतो दादांमुळं. आणि आर्यन घेऊन येतो म्हणजे येतो. इकडं जरा मांजरांच्या पाट्यातला खाऊ संपलेला आहे. तर आज दुपारचं जेवण आपल्याला दिलेलं आहे विद्याताई घनवटी यांनी, दादांच्या 4थ्या पुण्यतिथीचं. तर आज दुपारी आम्ही जेवणामध्ये मटकीची तिखट भाजी होती, वरण होतं, भात, जिलेबी, पापड. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ताईंनी न चुकता दिलं आपल्याला. तर जाणारे जातात आपल्याला सोडून, पण आपण त्यांच्या आठवणीमध्ये काहीतरी करत राहायचं न विसरता. तर तसंच ताईंनी ह्या वर्षी आपल्या शोध वृद्धाश्रमाला मदत केली, त्यांच्या कुटुंबाला. त्यांना खूप सारा आशीर्वाद आहे इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचा. आणि आजी आपल्यामध्ये दादा नाही आहेत, त्यांचेही आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं, हीच माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आज तुमच्यासारखी लोक पुढे येत आहेत, मदत करत आहेत, म्हणून ही ज्योतिताई कुठंतरी काम करू शकते, यांना 2 वेळेचं पोटभर जेवण देऊ शकते. एकटं माणूस काहीच करू शकत नाही. आज तुमच्यासारख्यांचे मदतीचे थोडेफार हात येत आहेत पुढं, म्हणून मी कुठंतरी ह्या माता मावल्यांचं पोट भरू शकते, पोटभर जेवण देऊ शकते, आधार देऊ शकते. तर तुमचे सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि ह्या सगळ्या आजींचे खूप आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहतील, हाय का नाही? बघा आमची कोमलाजी मान हलवते. बरी आहे तू कोमलाजी? पोटभर जेव. छान झाली आता, ती पण रळली आता इथं. हा, करमत का तुला? करमत ना? बर बर बर. आज आपला स्वयंपाक चांगला झाला. चांगला झाला स्वयंपाक? बर बर बर, जेवा जेवा. आशीर्वाद म्हणाव, ज्या ताईने दिले ना त्या ताईला पण म्हणाव आशीर्वाद. हा, जेवा 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 जेवा, ठसका लागल. मटकी खायची नाही छकुलीला? बर बर बर, कुणाला पण देऊन टाक. हा, चला असं चालू असते आमचं दिवसभर काही ना काहीतरी. वैशू, कुणाला लागलं तर घ्या इकडं. वरण, छान वरण बनवलेलं आहे आज, घट्ट वरण बनवलं होतं मस्त. रोज बी असंच असतं, थोडंसं पातळ असतं. ही मटकीची भाजी आहे इकडं. इकडं पोळ्या आहेत भरपूर बनवलेल्या, भात आहे इकडं अजून. इथं जिलेबी ठेवलेली आहे, पापड. दुपारचं जेवण छानच असतं आमचं, राजा महाराजासारखं. आणि संध्याकाळचं जेवण मागून आणल्यासारखं असतं, हाय का नाही? संध्याकाळी पण असतं भरपूर, पण दुपारी कसं एकदम फुल असतं. संध्याकाळी जेवता तुम्ही, पण जरा कमी बऱ्यापैकी. काय करते नानू बघू. आणि मी कसं केलंय घर साफ, स्वच्छ केलंय का इकडचं घर? कसं केलंय मावशी? आवडलं? मावशी म्हणली लय भारी केलं बाबा ताईनी घर. बटाटे वगैरे इकडं खाली टाकले आता सगळे. आणि काल परवा केलं होतं हे बघा, परत इथं ढीग लावला. हे सगळं काढलं होतं इकडचं, सगळं स्वच्छ साफ केले मी, काहीच ठेवलं नाही. भांडी पण इथं लय होते, कमी केलेत मी थोडेसे.
कुठलं घ्यावं काही कळतच नव्हतं. ही चहाची कप आहेत सगळे आजी लोकांचे. इथं हंडा भरून ठेवला पाण्याचा. काय ग राणू, किती दिवस कुशीत घेऊन झोपती ग त्यांना? खालून खाऊन येते आणि इथं येऊन त्यांना दूध पाजवते, हाय ना. झोपलेत, लय शहाणे आहेत. कधी आजी लोक जेवायला तर मध्ये मध्ये करत नाहीत जाऊन. खरंच लय मस्त आहेत. किती छान लिहिले. कधीही दुसऱ्याच्या म्हणजे काही चूक होऊ माफ करायला शिका. म्हणजे आपल्याला पण खूप चांगलं वाटतं की आपण एखाद्याची चूक माफ करून त्याला हे करतो. तर खूप छान लिहिलंय हे. इथलं पण घाण काढली होती बऱ्यापैकी. हे आमच्या आजींचं खेळणं. हा, जरा काहीही खेळतात, काहीही करतात बाबा. ही बरोबर 1 वाजा जेवायला बसलेली आहेत सगळ्या. असं नाही की आमचं 12:30 ते 1 मध्ये जेवण असतं सगळ्यांचं. आमची जय आजी बघा कसं खाते, म्हणून आम्ही जेवू देत नाही तिला. तर तिला ताट दिलं होतं तर तिनं जेवली म्हणजे जेवली. बघू कसं जेवले बाळ माझं. हा, आज हातानं खाते गे माय. बघा ही कसं खाऊ राहिली हातानं. कुंभार मॅडमला म्हणलं आज तिला हाताने खाऊ दे कशी खाते बघू. हा, खा. मी पण जेवणार आहे, खा. असू दे, काय होत नाही, सांडू दे. लहान लेकरू किती घाण करतं, त्याच काय असते. जेवण झालेले आहेत आणि गोळ्यासाठी माझ्याकडे थांबलेत. बाकीच्या पण सगळ्या लोकांना आम्ही आता सध्या गोळ्या देतोय, रक्तवाढीच्या वगैरे, हाय का नाही. तर आता भामाजीला गोळी आहे बीपीची. ही शुगरची गोळी आहे अर्धी, धर भामाजी. आणि एक रक्तपातळीची गोळी आहे, ती पण द्यायची. ही एक रक्तपातळीची गोळी देते मी भामाजीला. आणि अजून कोण कोण घेतल्यात गोळ्या? वचलाजी घेतल्या गोळ्या, मंदाई घेतल्या गोळ्या. कुमार मॅडम तुम्ही खाल्ली गोळी? घेतल्या. अक्का तू नाही खाल्ली? अक्कानी इकडं खाल्ली का? खाल्ली. ही काय म्हणती लक्ष्मी आजी, काय म्हणते? इकडे तू बस. भामाजी माग तू का गोळ्या नाही खात सांग बरं मला. पहिल्यापासूनच नाही खात तुम्ही गोळ्या. तर आताच काय तू खवळती म्हणून खाते. माझ्या भेन खवळते म्हणजे काय होतं माहितीये का, हाडं दुखतात ना तुझे. हाड नाही, कंबर दुखती ना. मग कमरेला हाडच असतात ना. कंबर दुखती ना तुझी, म्हणून तू चांगलं राहावं म्हणून तुला गोळी देते मी, तुझं दुखुनी म्हणून. हा, काही खात नाही गोळी वगैरे, काय खात नाही बघा. तिकडं जा. गोळी खाल्लीच नाही आखी. हा, जसं जलांबलं तसं ना. लहानपणी दुखलं होतं ना. हा, तेव्हा ती गोळ्या खाऊ होत्या का तुझ्या काळात लहानपणी गोळ्या होत्या? होत्या ना. कसल्या गोळ्या होत्या? बारीक आपल्या. कसल्या? मोठाल्या बारीक. ती नसते पांढरी गोळी, तेव्हा त्या. काय झालं होतं तुला? मला होय जगन म्हणून बरं बसा नव्हतं माझं. अरे देवा, एवढं काय झालं होतं तुला? हा, दुखणं झालं होतं मला. दुखणं झालं होतं तेव्हापासून मग गोळीच खात नाहीत का आता? अजिबात नाही. चांगले शरीर तुझं, अशीच राहा मस्त आपलं. हा, चला, मला बाकीच्या लोकांना गोळ्या द्यायच्यात अजून. मोना आजीला हृदयाच्या गोळ्या आहेत बऱ्याचशा. झाल्या 4 गोळ्या. ठीक आहे, आल्या का? हा, चला पाणी प्या आणि हळूहळू बसून एक एक गोळी खावा. झाल्या का सगळ्याला गोळ्या देऊन? अक्काला राहिले आहे. मला माहिती आहे अक्का, माझं लय लक्ष असतं. सगळ्यांनी खाल्ल्या म्हणलं, अक्काबाई राहिल्या आमच्या. आणि ताई पण राहिल्यात. बरोबर ओळखलं का नाही? आणि ताई ओळखते का नाही मी गोळी राहिले खायची म्हणून? मग अक्का गोळी खायची आहे? अक्का लय देखणी दिसते आज तू. काय खरं नाही बाय, खरंच आज लय देखणी दिसते, म्हणजे लय देखणी दिसते. काय मस्त गाऊन वगैरे घातलाय होय अक्का, लय देखणी दिसते मस्त. तो हायच देखणी. तर ही आहे आपल्या आजी लोकांचा गोळ्यांचा डबा. आम्हाला सगळं माहिती आहे की कुठली गोळी कधी द्यायची आहे, कुठली गोळी आहे, हे सगळं माहिती आहे. आणि हा डबाच आहे आमच्या आजी लोकांचा. तर ह्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या गोळ्या आहेत की बाबा कुठली गोळी कशी काय. तर ही दुपारच्या गोळ्या सगळ्या देऊन झाल्यात, जेवण करून झाले आणि बरोबर टायमात सगळं असतं बघा. सगळं टायमात होतं का नाही? 1 तास तर लागतो आमच्या आजी लोकांना जेवायला. दमानं जेवतात. चला
झोपा आता, तेवढे भांडे घासा आणि आराम करा सगळेजण जिकडे तिकडं. हा